आज सुमनने येऊन चांगला सस्पेन्स क्रिएट केलाय असं म्हणायला हरकत नाहीये, पण चैतन्याने छान समजवलं अर्जुनला. अरे अर्जुन, सायली तुझ्यावर यामुळे चिडलीये की तू सगळ्याच गोष्टी खूप लाईटली घेतोस रे, तू सिरियसली घेतच नाहीये. अशाने तुझ्या आणि सायलीच्या नात्याचं भविष्य काय आहे अर्जुन? शून्य रे. जोपर्यंत तुझ्या मनात सायलीबद्दल काय आहे हे तू तिला मोकळेपणाने सांगत नाहीस, ॲक्सेप्ट करत नाहीस, तोपर्यंत ते सगळं शून्य राहणार आहे अर्जुन. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होणार आहे. चैतन्य अर्जुनला कन्व्हिन्स करत असतो की त्याने सायलीजवळ त्याचं प्रेम व्यक्त करावं, पण अर्जुनला काही ते मान्य नाहीये. इकडे प्रिया विचार करत असते, किती काही केलं ना तरी हे दोघं जण कसे काय सुटतात. त्या म्हातारीला सांगितलं तरी काही उपयोग नाहीये, पण असं काहीतरी करावं लागेल की ते दोघंही कबूल करतील की ते खरे नवरा बायको नाहीयेत. काय करू पण? मग हिला असं वाटतं कुसुम सायलीच्या जवळची आहे, तिला नक्कीच काहीतरी माहिती असणार आहे. इथे जर काडी टाकली ना तर नक्की आग लागू शकते. आता असा विचार करून ती कुसुमशी गोड गोड बोलते फोनवर. कुसुमला लक्षातच येतं की हिचा कसं काय फोन आला असेल. मग म्हणते, अगं कुसुम ताई कशी आहेस तू? मला तुझी फार आठवण आली. मग कुसुम म्हणते, अगं हॅलो प्रिया, तू कुसुमला फोन लावलायस म्हणजे कळतंय ना तुला? अगं प्रिया, तू चुकून फोन केला असशील मला, कोण म्हणून बोलतेस तू माझ्याशी? मग प्रिया जरा चिडते म्हणजे स्वतःशीच, पण मग म्हणते, कुसुम ताई असं काय बोलतेस ग? अगं मी तुलाच कॉल केलाय ना. अगं माझ्या बाबांच्या घरात मी कितीही आनंदात असले ना तरी लहानाची मोठी तर मी आश्रमातच झालीये ना. अगं तेच तर माझं खरं घर होतं. मी खूप मिस करतेय ग तुम्हा सगळ्यांना. कुसुम म्हणते, नक्की तुझं माझ्याकडे काहीतरी काम आहे ना, नाही तर माझ्याशी बोलताना इतका प्रेमळ सूर बाप जन्मात शक्य नाहीये ग. प्रिया लगेच म्हणते, असं काय करते ग कुसुमताई, मी इतकी पण वाईट नाहीये ग. अगं माझ्या मनात तुझ्याविषयी किंवा सायलीविषयी अजिबात राग नाहीये अगं. आणि एवढी मोठी गोष्ट घडल्यावरती तर मी एक्सेप्ट केलंय की माझं आणि अर्जुनचं लग्नच होणार नाही आता. कुसुम म्हणते, एवढी मोठी गोष्ट म्हणजे? तर लगेच प्रिया म्हणते, अगं तुझं अभिनंदनच करायचं राहिलं, तू मावशी होणार आहेस आता. कुसुम म्हणते, मावशी कोणाची? लगेच ही म्हणते, अगं अर्जुन आणि सायलीच्या बाळाची. कुसुमला फार मोठा धक्का बसतो. तेव्हा ती विचारते तिला, काय ग म्हणजे तुला हे कसं कळलं? प्रिया म्हणते, अगं असं काय करते, सायली प्रेग्नंट आहे. आणि या कुसुमला आठवतं की सायली म्हटली होती की मधुभाऊंना जर सोडवत असतील अर्जुन सर तर त्यांची फी मला द्यावी लागेल ना. आणि कुसुमच्या मनात खूप वेगवेगळे विचार यायला लागतात बिचारीच्या. पण प्रिया लगेच म्हणते, शॉक बसला ना कुसुमताई? नाही म्हणजे आनंदाचा झटका बसला नाही तुला? अगं सायलीच्या प्रेग्नन्सीच्या दिवसात तिच्या माहेरून जे करायचं असेल ते तू आणि मी मिळून करूयात ना, काकूंना विचारू. मधुभाऊ जेलमध्ये असताना माहेरून तू आणि मीच आहोत ना तिच्यासाठी. आता कुसुम म्हणते, तू असं कोणी सांगितलंय तुला सायलीला दिवस गेलेत ते? मग ही लगेच म्हणते, असं काय करतेस, पूर्णाजी आणि अस्मिता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ना. अगं सगळ्यांनाच माहिती आहे घरी, आणि डॉक्टरांनी पण कन्फर्म केलंय बघ सायली प्रेग्नंट आहे म्हणून. कुसुमताई काय ग तुटक बोलतेस, तुला आनंदात सामील नाही करून घ्यायचं का ग मला? जाऊ दे, मी उगाच प्रेमाने कॉल केला तुला असं म्हणून ती कट करते फोन. पण आता सुमन विचार करते, हे सगळं खूप भयंकर आहे. सायलीला दिवस गेलेत, अजून काय काय लपवलंय हिने माझ्यापासनं. इकडे अर्जुन चैतन्य म्हणत असतो की तू प्लीज मला लेक्चर नको देऊस रे, मिसेस सायलीचं लेक्चर ऐकून आलोय मी, काय करायचं ते सांग नाही तर गप्प बस. आता चैतन्य म्हणतो, तू जोपर्यंत तुझ्या भावना एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुझे प्रॉब्लेम वाढत राहणार आहे अर्जुन. पण अर्जुन त्याच्यावर खूप चिडतो, तू गप्प बस ना चैतन्य. मी सायलीला फोन करून बघतो, त्यांनी काही गडबड घोटाळा तर केला नसेल ना. आता तो फोन येतो स्विच ऑफ. आता अर्जुन आणखीन टेन्शनमध्ये येतो की अरे बापरे, फोन स्विच ऑफ केला आहे त्यांनी, म्हणजे त्यांनी नक्की मम्माला आमच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगितलं असेल आणि काही रिॲक्शन येऊ नये म्हणून त्यांनी फोन स्विच ऑफ केला असेल. चैतन्य म्हणतो, अर्जुन जरा शांत हो. अरे सायली तुझ्यावर चिडली आहे म्हणून ती मावशीला त्रास देणार नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे बाबा तुला माहिती नाहीये, त्यांनी काही ठरवलं ना तर त्या काहीही करू शकतात. चैतन्य म्हणतो, अरे बाबा जरा शांत होशील का तू अर्जुन, तू मावशीला फोन कर ना. अर्जुन म्हणतो, नको, त्यांना कळलं असेल तर फोनवर कसं सॉर्ट आउट होईल, मी घरी जातो. चैतन्य म्हणतो, तू जा घरी, मी ऑफिसला जातो. आता चैतन्याच्या लक्षात येतंय कधी ना कधी अर्जुनला हे एक्सेप्ट करायचंच आहे. आता ही अस्मिता बसल्या बसल्या कॉफी सांगते. तेवढ्यात आता म्हणजे या दोघी मायलेकींचे वादच सुरू असतात. तर ही कुसुम तिथे येऊन धडकते. कल्पनाताई खुश होतात, अरे कुसुमताई तुम्ही इथे या ना, बसा. कुसुम भयंकर चिडलेली दाखवली. कल्पना म्हणते, अगं विमल लवकर चहा कर. पण आता ही कुसुम म्हणते, मला सायलीला भेटायचे आहे ना सायलीवर. आता ह्या म्हणतात, अगं अहो थांबा कॉफी करते. पण कुसुम काही ऐकत नाही, डायरेक्ट वर जाते.
मी तिला वर भेटून येते म्हणून ती लगेच ताडताड वर निघालेली आहे. आता ही सायली कपाट आवरत असते. कुसुमला बघून तिला खूप आनंद होतो, पण आता कुसुमताईने मागे पाहिलं ना, पुढे डायरेक्ट कानाखाली वाजवली सायलीच्या. सायली म्हणते काय झालं कुसुमताई? कुसुम म्हणते एक अक्षरही बोलू नकोस. तू माझा विचार केला नाहीस, मुलांचा नाही, आश्रमाचा नाही, मधुभाऊचा सुद्धा नाही. नाही, त्या अर्जुन सुभेदारनी गोड गोड बोलून तुला वचनं दिली ना, आणि तू भोळेपणात आलीस. आणि काय ग सायली, तुला माहिती आहे तो माणूस कायदेशीर वचनं पाळत नाही. तू ही वचनं काय पाळणार? आणि तो म्हटला असेल ना तुला की मधुभाऊंना सोडवेल मी, तू फसलीस. अगं एवढं मोठं पाऊल उचलायची गरज काय होती तुला? सायली म्हणते अगं काय पाऊल उचललंय मी कुसुमताई? आता कुसुम आणखीन चिडते आणि म्हणते वेड पांघरू नकोस हा. त्या अर्जुन सुभेदारकडून तर मला काही अपेक्षा नाहीये, पण तू का असं वागलीस? सगळं माझ्याकडनं लपवून ठेवलंस ना तू? सायली म्हणते नाही ग कुसुमताई, मी काहीच लपवत नाही तुझ्यापासून. पण आता ही कुसुम म्हणते अगं जरा तरी लाज बाळग सायली, तुला दिवस गेलेत, ही गोष्ट तू लपवलीस का ग? अशी वागलीस तू? तिचा आवाज एवढा चढलेला असतो कुसुमचा की तो खालपर्यंत जात असतो. विमल म्हणते काय झालं असेल हो वहिनी? कुसुमताई फारच चिडल्यात. कल्पनाताई म्हणतात हो ना, मी पण त्यांचा एवढा आवाज नाही ऐकला कधी. लगेच अस्मिता येते आणि म्हणते न ऐकायला काय झालाय तिचा एवढा आवाज? नेहमी तर ओरडूनच बोलत असते ती, माझ्या तर नेहमी कानठळ्याच बसतात. कल्पनाताई म्हणतात तू कान बंद कर ना ग अस्मिता, मग एक काम कर, तू ना तुझ्या खोलीतच जाऊन बस बाई. आता विमल म्हणते मला असं वाटतं कुसुमताईनं चिडलाय, पण त्या का चिडल्या असतील हो सायलीताईवर? कल्पनाताई म्हणतात काय माहिती बाई काय झालं असेल. आता विमल म्हणते जाणं वहिनी तुम्ही वर जाऊन बघा की. कल्पनाताई म्हणतात नको बाई, चांगलं नाही वाटत, तिच्या माहेरचं कोणीतरी आहे ना, असं मी वर जाणं बरं नाही दिसत ग. उगा मध्ये मध्ये नाक खुपसल्यासारखं होतं. अस्मिता म्हणते ही माहेरची माणसं नाक खुपसतात त्याचं काही नाही. पण आता कुसुम म्हणते तुझ्याकडनं काही अपेक्षा नव्हती अशी सायली. इकडे अर्जुन साहेब आलेत खाली आणि काय तमाशा चालू आहे ते बघताय. आता त्याला असं वाटतं की मम्माला कॉन्ट्रॅक्ट बद्दल सगळं कळलं वाटतं. अस्मिता विचारते अर्जुनला काय रे तू कशाला लवकर आलास घरी? पण आता ह्या कल्पनाताई विचार करतात की हा घाईघाईने घरी आला म्हणजे काहीतरी गडबड आहे. कुसुम म्हणत असते तू मला वचन दिलं होतं सायली की अर्जुनला जवळ येऊ देणार नाहीस, तुझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पण लिहिलं होतं, मग हे सगळं काय आहे? मला काहीच कळत नाहीये. आता तिचा आवाज अर्जुनला ऐकू येतो आणि तो डायरेक्ट वर जातो. कुसुमताई आली आहे. आता तो खोलीत गेल्यानंतर कुसुम डायरेक्ट त्याची कॉलर पकडते आणि म्हणते काय रे काय केलंस तू? तू माझ्या सायलीचा गैरफायदा घेतलायस. तिच्यासारख्या भोळ्या मुलीला फसवणं तुला सोपं वाटलं असेल ना, पण तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्याचं काय रे? आता ही सायली म्हणत असते तू सोड त्यांची कॉलर सोड कुसुमताई. कुसुम म्हणत असते माझ्याशी गाठ आहे तुझी, लक्षात ठेव. शेवटी सायली तिला दूर लोटतेच. कुसुम म्हणते तुमचं कॉन्ट्रॅक्ट कायदेशीर होतं ना, तुम्ही ते वाचलं होतं ना, मग ही गरोदर कशी काय राहिली? द्या मला उत्तर. आता अर्जुन म्हणत असतो तुम्ही शांत व्हा कुसुमताई, तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये. तेवढ्यात कल्पनाताई डायरेक्ट वर येतात आणि मग जरा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी. कुसुम जरा शांत होते आता. पण आता ह्या कल्पनाताई म्हणतात सॉरी मी वर नव्हते येणार, म्हणजे तुम्हा बहिणी बहिणींमध्ये मी नव्हते बोलणार. तुमचा आवाज खालपर्यंत येत होता, म्हणजे तुमच्यात काय सुरू आहे ते काही कळत नाहीये मला, पण तुमचा आवाज का एवढा वाढलाय, का चिडलाय तुम्ही, एवढंच विचारायला आली आहे मी. अस्मिता म्हणते आमच्या घरात असं डाऊन मार्केट आरडाओरडा कोणी करत नाही बरं का, म्हणून विचित्र वाटलं हं जरा. कल्पनाताई म्हणतात अस्मिता जरा थांब, आणि कुसुमला विचारपूस करतात काय झालंय कुसुमताई. कुसुम काही बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो अगं मम्मा प्रेग्नेन्सी रिपोर्ट निगेटिव्ह आला ना, म्हणजे अगोदर पॉझिटिव्ह आला होता चुकून, मग सगळ्यांनाच वाटलं ना की ती प्रेग्नंट आहे, पण आता निगेटिव्ह आला ना रिपोर्ट, म्हणून कुसुमताईंना वाईट वाटतंय. आणि कुसुम लगेच शांत होते, म्हणजे तिला काही माहितीच नसतं, तिने काही ऐकलं नाही, बोलली नाही, डायरेक्ट आरडाओरडा केला. आता कल्पनाताई म्हणतात साहजिक आहे हो, सायली प्रेग्नेंट नाहीये कळल्यावर आम्हाला पण खूप त्रास झाला होता. कुसुमताई तुम्हाला किती त्रास झाला असेल आम्ही समजूच शकतो, आणि सायली बेटा तू त्यासाठीच पाणी आणलंयस का डोळ्यात, म्हणजे हे सगळं आठवूनच तुला वाईट वाटतंय ना. अर्जुन म्हणतो हो ग मम्मा. अगं कुसुमताईचं दुःख पण राग बनूनच बाहेर पडलंय. अस्मिता लगेच म्हणते तुम्ही तिघं हेच बोलत होतात ना. अर्जुन नुसतं करतो तिला. कल्पनाताई म्हणतात अहो कुसुमताई यामध्ये कोणाची काहीच चुकी नाहीये. अहो हॉस्पिटलमध्ये चुकीचा रिपोर्ट आला, त्याला आपण काय करणार ना. अस्मिता लगेच म्हणते हो ना, एवढं मोठं हॉस्पिटल येते, पण आता केव्हा काय होईल काही सांगता येत नाही ना. आता कल्पनाताई म्हणतात नका काळजी करू कुसुमताई, अहो माझी खात्री आहे ना तुम्ही आता लवकरच मावशी व्हाल आणि मी आजी. आता हे ऐकल्यावर कुसुमला आणखीन धक्का बसलाय. असो, पण आता कुसुमने काहीच रिॲक्शन नाही दिली आहे, पण लगेच ती म्हणते मला माफ करा हं, माझा आवाज वाढला, माझ्या लक्षात नाही आलं ते. एखादं दुःख झालं ना की त्या भावना आत लपून नाही ठेवता येत. कल्पनाताई म्हणतात असू द्या हो, मी समजू शकते.
सणासुदीचे दिवस आहेत ना, मन प्रसन्न असायला हवं. तुम्ही गप्पा मारा हं, मी तुमच्यासाठी कॉफी पाठवते. कल्पनाताई मलाही एक कॉफी चालेल हां. असो, जस्ट अ जोक. पण आता त्या अस्मिताला म्हणतात, तू काही इथे जेवायला बसणार आहे का अस्मिता? आणि अस्मिताला घेऊन खाली जातात. आता या तिघांमध्ये जरा शांतता पसरली आहे. पण आता प्रिया विचार करते, कुसुमला एवढी आग लावली तर धमाका का झाला नसेल? मी अस्मिताला फोन करून विचारू का? आणि ती डायरेक्ट अस्मिताला कॉल करते आणि म्हणते, कुसुम तिथे आली आहे गं अस्मिता? अस्मिता म्हणते, तू काय आमच्याकडे CCTV लावलाय का गं? तुला कसं माहिती? प्रिया म्हणते, अगं मीच पाठवलं तिला तिथे. अगं कसं सायली ना तिच्या जवळची आहे, म्हणजे सायली आणि कुसुम एकमेकींना जवळचं मानतात ना, तिला काही माहिती असलं तर. आता अस्मिता म्हणते, अगं तू कशाला एवढे कष्ट करत बसली? तिची रिॲक्शन एकदम थंड होती आपल्यासारखीच. तिला पण वाईट वाटलं सायली प्रेग्नेंट नाहीये म्हणून. प्रिया म्हणते, हे असं कसं शक्य आहे? अगं कुसुम एवढ्या जवळची मैत्रीण आहे सायलीच्या, म्हणजे तिला सगळं माहिती असेल गं खरं. हे तिला नक्की माहीत असेल हे दोघं खरे नवरा बायको नाही आहेत. अस्मिता म्हणते, मला तर कळतच नाही आहे, आपले सगळे तीर हवेतच जात आहेत. आणि तसंही पूर्णाजीला काही दाखवून उपयोग होणार नाही तो व्हिडिओ वगैरे. पण आता ही कुसुम खूपच म्हणजे तिला कसं तरी होतं आहे, तिला समजत नाही आहे. ती म्हणते हॉस्पिटल, खोटे रिपोर्ट, हे सगळं कसं काय झालं? आता अर्जुन म्हणतो, हे अशा लो टोनमध्ये आधीच विचारलं असतं ना तर बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असत्या. नाही, पण तुमचं खानदानी प्रॉब्लेम आहे ना, कोणाचं ऐकूनच घ्यायचं नसतं तुम्हाला. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पण पुढे आपला अर्जुन जरा हर्ट झाला आहे बरं का. कारण आता ही कुसुम सायलीला म्हणते, घे माझी शपथ, तू तुझ्या या अर्जुन सराच्या प्रेमात तर नाही ना पडलीस? अर्जुन कुतूहलतेने हे सगळं ऐकायला लागतो. पण आता ही सायली म्हणते, नाही गं कुसुमताई, अजिबात नाही, मी फक्त कॉन्ट्रॅक्टमधली माझी बाजू पार पाडतीये. माझ्या मनात त्यांच्यासाठी दुसरं काहीही नाही आहे आणि तुला वाटते तसं प्रेम वगैरे तर अजिबातच नाही आहे. हे ऐकून अर्जुन खूप दुःखी झाला आहे. प्रेक्षकांनो, या दोघांनी एकमेकांच्या भावना एक्सेप्ट करणं जरा अवघडच दिसतंय, पण मजा येईल बघायला कसं, केव्हा, कुठे, काय होईल. तर असो, कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा. पण प्लीज चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका हं, आणि रिव्ह्यू लाईक करायला. धन्यवाद.